हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला अत्यंत शुभ आणि पुण्यदायी मानले जाते. या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण तेजाने प्रकाशित होतो आणि वातावरणात सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. नमस्कार, नित्यभक्ती या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत अधिक मासातील पौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा कधी आहे, तिचे काय महत्त्व आहे आणि या दिवशी कोणती सेवा करावी याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. 31 मे 2026 रोजी आलेली ही पवित्र पौर्णिमा धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि चंद्रदेवांची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. 31 मे दिवशी येणारी पौर्णिमा ही अधिक मासातील ज्येष्ठ अधिक पौर्णिमा म्हणजेच पुरुषोत्तम मास पौर्णिमा आहे. ही अतिशय दुर्मिळ आणि अत्यंत पुण्यदायी पौर्णिमा मानली जाते. ही साधी पौर्णिमा नसून अधिक ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच पुरुषोत्तम मासातील अत्यंत पवित्र पौर्णिमा असते. सनातन धर्मात अधिक मासाला भगवान श्रीविष्णूंचा विशेष महिना मानले जाते. या महिन्यात केलेले जप, तप, दानधर्म आणि पूजा यांना अनेक पटीने फळ देतात अशी श्रद्धा आहे. अधिक मासाला पुरुषोत्तम मास असे नाव स्वतः भगवान विष्णू यांनी दिले. म्हणून या काळात श्रीहरींची भक्ती केल्याने जीवनातील दुःख, संकट आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. म्हणून 31 मे 2026 रोजी येणारी ही अधिक मासातील पौर्णिमा अधिक पुण्यदायी मानली जाते. या दिवशी सत्यनारायण पूजा, भगवान विष्णू यांचे पूजन आणि दान, पुण्य आणि चंद्रपूजेला अत्यंत महत्त्व दिले जाते. या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करावे आणि भगवान विष्णूंची पूजा करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. गरिबांना अन्नदान आणि वस्त्रदान करावे. रात्री चंद्राला अर्घ्य द्यावे आणि सत्यनारायणाची कथा ऐकावी. पौर्णिमेच्या दिवशी गरीब, गरजू किंवा भुकेल्या लोकांना अन्नदान करा, कारण अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते. तसेच वस्त्रदान देखील करू शकता. गरजू लोकांना कपडे, चादरी आणि आवश्यक वस्तू द्याव्यात. यामुळे जीवनातील दुःख आणि संकट कमी होतात. या दिवशी गाईला हिरवा चारा, गूळ किंवा भाकरी खाऊ घालावी, कारण गोसेवा भगवान श्रीकृष्णाला अत्यंत पवित्र मानली जाते. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी गायीची सेवा करावी. मंदिरात जाऊन दीपदान करावे, मंदिरातील स्वच्छता करावी आणि तेथील भक्तांना पाणी वाटपाचे काम करावे. या दिवशी भगवद्गीता, विष्णू सहस्त्रनाम किंवा सत्यनारायण कथा वाचावी. रात्री चंद्राला दूध आणि पाणी मिक्स करून अर्घ्य द्यावे आणि आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी, सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी. हा महिना, ही पौर्णिमा उन्हाळ्यात येत असते. त्यामुळे तहानलेल्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची तुम्ही व्यवस्था करा. ही सर्वात मोठी सेवा मानली जाते, कारण अधिक मासात ही केलेली सेवा थेट भगवान विष्णूंपर्यंत पोहोचते. म्हणून या पवित्र दिवशी भक्तिभावाने सेवा करा आणि जीवनात सुख, समृद्धी, शांती मिळवा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.